श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 55. आपला देहाभिमान नष्ट व्हावा यासाठी भगवंत 13व्या अध्यायामध्ये या शरीराला इदम शरीरम असं संबोधतात. इदम शरीरम म्हणजे काय? इदम हे कोणाकरता वापरतात? जे दुसरं आहे म्हणजे हे या अर्थाने की हे शरीर, याचाच अर्थ शरीर कोणीतरी दुसरं आहे. हा हात, हा पाय, हे डोळे, हे कान, म्हणजे हे हात मी नाही, हे पाय मी नाही, हे डोळे म्हणजे मी नाही, हे कान म्हणजे मी नाही. ते सर्व शरीर या भागामध्ये येतात आणि त्याच भागाला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे शेत. मग शेत असेल तर शेतकरी असला पाहिजे. मग त्या शेतकरीला म्हणजे त्याच्या अधिकाऱ्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. हा जो मी म्हणून कोणी आहे ना, तोच क्षेत्रज्ञ आहे. आणि तो आहे म्हणूनच कळतं की हे शरीर आहे. त्याच्याचमुळे हे कळतं. त्याच्याद्वारेच हे शरीर कार्यरत आहे. तो मी म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच शरीरातलं चैतन्य. चैतन्य वेगळं, शरीर वेगळं. चैतन्य म्हणजे क्षेत्रज्ञ आणि शरीर म्हणजे क्षेत्र. समजण्यासाठी मोबाईलचं उदाहरण घेऊ. आता मोबाईल फोन आपल्या हातात असतो ते म्हणजे क्षेत्र आहे. आणि त्यातलं जे नेटवर्क आहे, जे दिसत नाही पण ते असतं, आणि नेटवर्क शिवाय मोबाईल काही कामाचा नाही, तर ते जे मुख्य असतं नेटवर्क, ते आहे क्षेत्रज्ञ. अजून एक उदाहरण पाहू. पंखा. पंखा हे आहे क्षेत्र आणि त्याला लागणारी जी ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी ती आहे क्षेत्रज्ञ. हे शरीर असं 2 तत्वांचं आहे असं समजू. एक आहे ते शरीर आणि दुसरं आहे ते त्या शरीरात असलेलं चैतन्य. आता हे चैतन्य कसं असतं? तर ते तत्व आहे की ज्याचा या शरीराशी काहीही संबंध नाही. म्हणजे इट इज नॉट अ पार्ट ऑफ अवर बॉडी. ते शरीराचं अंग नाही. आणि कसं आहे, ते शरीरातून उत्पन्न सुद्धा होत नाही. चैतन्य हे शरीरातून उत्पन्न होत नाही किंवा ते कुठून बाहेरून आणून शरीरात टाकलंही जात नाही. इट इज नॉट अ प्रॉडक्ट ऑफ अ बॉडी. हे सर्वथा भिन्न आहे शरीराशी, पण ते देहाला व्यापून असणारं आहे. आणि देह नष्ट झाल्यावर सुद्धा हे चैतन्य नष्ट होत नाही. एवढं आपण आज लक्षात घेऊया. हा अभ्यास वारंवार केल्याने हे पक्क ध्यानात येईल. श्रीराम समर्थ श्रीराम.